उत्साह. हॅलो नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कशा आहात सर्व? मस्त ना? तर मस्तच असला पाहिजे. माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये छानशा माझ्या गोड ताईंचे मैत्रिणींचे ताईंना मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर इथे बघू शकता वैभवलक्ष्मीची पूजा मांडणी कशी करायची ते तुम्हाला दाखवत आहे. तर हे बघू शकताय ताईंनो, मी तुम्हाला आज वैभवलक्ष्मीची पूजा मांडणी कशी करायची साध्या सोप्या पद्धतीने. भरपूर मैत्रिणींना माहीत नाही आहे किंवा समजत नाही कशी करायची. त्यांना पण उपवास वगैरे करायचा असतो, पण पूजा मांडणी त्यांना असं वाटतं खूप अवघड आहे किंवा जमत नाही असं वाटतं. त्याच्यामुळे मी आज साधी सोपी अशी पूजा मांडणी करून दाखवणार आहे. तर इथे बघू शकताय सर्वप्रथम तर आपल्याला पोथी लागती. वैभवलक्ष्मी मातेची व्रतकथा आहे. ते माझ्याकडे 2 पुस्तकं आहेत बघा जुनेच. तर आणि हे एक आहे बघा, 2 जुने आहेत पुस्तकं. ते अशी पुस्तकं लागतात बघा, अशी पोथी लागते वैभवलक्ष्मी व्रतकथा. तर आपण एक साईडला ठेवूया. नंतर लागतं आपल्याला आरतीचं पुस्तक. आरतीसाठी या आरती संग्रह पुस्तकामध्ये सर्व देवांच्या आरत्या असतात. तर हे पुस्तक नक्की घेऊन या. आणि इथं तांब्याचा लोटा म्हणजेच कलश आपल्याला ठेवायचा असतो. तर तांब्या आहे हा पाणी भरून घ्यायचा, स्वच्छ घासून पाणी भरून घ्यायचं आहे. इथं फुलं, हे मी झाडाचे फुलं तोडले होते काल, 2-3 तोडलेले, आत्ता एवढे तोडले, छोटे छोटेच होते. आणि हे फुलं पण आणलेले आहेत. लाल फुलं लागतात वैभवलक्ष्मी मातेला. तर हे बघा आर्यने आणलेत. पिवळे आणि व्हाईट फुलं असे भेटलेत. तर मी म्हणून लाल फुलं अगोदरच तोडून ठेवलेले. मला माहिती नाही भेटणार, जे पाहिजे ते लाल फुलं वैभवलक्ष्मी मातेला लागतात. शुक्रवारची लक्ष्मी मातेला सफेद पण चालतात आणि लाल पण चालतात. तरी मी लाल घेतलेले आहेत आणि सफेद पण आहेत. एक पान आपल्याला फक्त सुपारी ठेवायची आहे, म्हणजे गणपती बाप्पा ठेवायचे आहेत. आणि इथं तांदूळ, आपल्याला वर्तुळासाठी तांदूळ, अक्षता वगैरे टाकायला तांदूळ लागतात. आणि इथं तुम्हाला दाखवते मी बघा, काही जास्त साहित्य नाही आहे. तर आपल्याला ना हे बघा प्लेट घ्यायची, एक छोटी प्लेट, वाटी काही घेऊ शकता किंवा तुम्ही तांब्याची घेऊ शकता. तर मी इथं एक स्टीलची प्लेट घेतली. हे 1 रुपयाचं नाणं घेतलेलं आहे, 1 रुपया. तर हे तुम्ही या ताटामध्ये ठेवायचं आहे. पुढं दाखवते तुम्हाला. आणि हे लक्ष्मीच्या कवड्या आहे. परत हे आता याचं नाव पण विसरले. तर सॉरी बघा, हे गोमती चक्र आहे बघा, अशा असतात. लक्ष्मी मातेला खूप प्रिय आहे गोमती चक्र म्हणा किंवा कवड्या, स्त्रीयंत्र, हे असे लक्ष्मी मातेला. कारण की हे सगळे समुद्र मंथनातून आलेले आहेत. तर लक्ष्मी माते पण समुद्र मंथनातूनच त्यांचा जन्म झालेला आहे. त्याच्यावर लक्ष्मी मातेच्या पूजेमध्ये कवड्या, ह्या कवड्या किंवा पिवळ्या किंवा व्हाईट कवड्या किंवा काळ्या कवड्या पण असतात, किंवा गोमती चक्र. तर हे माझ्याकडे 3 आहेत. अगोदरचे एकच घेतलेले, ते अगोदरचे आहेत. 3 आहेत बघा, 1, 2, 3 असे 3 आहेत. आणि हे शंख आहे. तर हे विष्णुदेवांचं असतं. तर लक्ष्मी मातेच्या पूजेमध्ये विष्णुदेवांचा जर फोटो असेल तर फोटो ठेवा आणि शंख ठेवावाच लागतो. जर आपल्याकडे असेल तर ठेवा, नाही ठेवलं तरी हरकत नाही. त्यात पाणी भरलेलं आहे. आणि हळदी, कुंकू, अक्षदा, घंटी पूजेसाठी आणि प्रसाद. त्यात थोडंसं पाणी पडलं बघा यातलं कलशातलं. तुम्ही प्रसादासाठी साखर ठेवा किंवा काही ठेवू शकता, गोड वस्तू. आणि हे तांब्यामध्ये घालण्यासाठी आपल्याला सुपारी 1 रुपया आणि गणपती बाप्पाची सुपारी 1 रुपया आणि स्त्रीयंत्र. तर स्त्रीयंत्र लक्ष्मी मातेच्या पूजामध्ये ठेवावं लागतं, तेव्हाच ती पूजा पूर्ण अशी होती अशी म्हणली जातात. तर आणि हे फुलं वगैरे इथं अगरबत्त्या काढून ठेवल्यात मी. तर सगळं तांब्याची ताट असेल तर चांगलंच. तर हे बघा ताट, हे धूप वगैरे घेतले. आणि इथं मी रांगोळी काढून घेतली, थोडीशीच काढलेली आहे. इथं पाट मांडलेला आहे. पाटावरती लाल कपडा हातरलेला आहे. लक्ष्मी मातेचा फोटो ठेवलेला आहे. लक्ष्मी मातेचा फोटो नसेल तर पोथी ठेवली तरी पण चालते, असं नाही की फोटोच ठेवला पाहिजे. तर हे दोन्ही साईडला ठेवत आहे. एक फोटो माझ्याकडे 2 आहेत, तर मी दोन्ही साईडला एक फोटो ठेवत आहे.
आणि हे गणपती बाप्पांची आरती आहे. आरती संग्रह. इथं मी आता ना दिवा लावून घेते. पंखा चालू आहे. हे अगरबत्तीचं स्टँड आहे. अगरबत्ती आपल्याला लावायची आहे. आणि अजून तुम्हाला सांगते, याच्यामध्ये एक नारळी ठेवायचा असतो. वैभवलक्ष्मी मातेच्या पूजेमध्ये कलशामध्ये नाही तर बाजूला एक नारळ ठेवायचा असतो. पण माझी पूजा ही 1 वर्षाची मी घेतलेली आहे, त्याच्यामुळे नारळ खराब होत होते, म्हणून मी लास्टचा जो शुक्रवार असेल माझा त्यावेळेस मी नारळ ठेवणार आहे. तर बघू शकता. चला आता पूजा मांडणी कशी करायची ते तुम्हाला दाखवते मी पटकन. तर इथं दिवा लावून घेतलेला आहे. दिवा तुपाचा लावायचा आहे. जर तुपाचा नसेल लावायचा तुम्ही तेलाचाही दिवा लावू शकता. आणि ते तांदूळ घ्यायचे आहे. वर्तुळ आकार करायचा आहे. इथे ह्याच्यामध्ये हळदी कुंकू, थोडेसे अक्षदा आणि आपल्या कलशला मी हळदी कुंकू लावून घेते. थोडंसं वल्ल करू. तर मी फोन हातामध्ये धरला, त्याच्यामुळे मला व्यवस्थित परफेक्ट लावायला जमणार नाही ताईंनो. तरी पण दाखवते जमन तेवढं. तर इथं हळदी कुंकवाचे बोटं लावून घेतलेले आहेत. आणि तांब्यामध्ये आपल्याला कलशात हळदी कुंकू टाकायचे, थोडेसे अक्षता टाकायचे, लाल फूल टाकायचे आणि 1 रुपयाचं नाणं, सुपारी आणि त्याच्यावरती प्लेट ठेवायची आहे. या प्लेटीमध्ये परत आपल्याला हळदी कुंकू, थोडेसे अक्षता आणि 1 रुपयाचं नाणं ठेवायचं आहे. जर 1 रुपयाच्या नाण्याऐवजी तुम्हाला जर कोणतं सोनं वगैरे ठेवायचं असेल तेही ठेवू शकता. तर इथं मी आता कलश मांडलेला आहे. तुम्ही याच्यामध्ये आता पूजा वगैरे करताच आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे. आता कलश स्थापना केली. आता आपल्याला ठेवायचं आहे श्रीयंत्र. आणि इथं बघा आता आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे. मी अगोदर कलश का स्थापित करते, कारण ना मग आपल्याला समजत नाही बरोबर कसे मांडायचे गणपती बाप्पा, कुठं ठेवायचे, मग परत पूजा हलवायला लागते. म्हणून मी पहिली कलश स्थापना करून घेतली. आणि इथं थोडी अक्षदा, हळदी कुंकू आणि सुपारी आणि 1 रुपया आहेत ते. हे गणपती बाप्पा आपले स्थापित केलेत. गणपती बाप्पांना पण फूल ठेवते. आणि आता आपल्याला घंटी ठेवायची आहे. आता आपल्याला कवड्या ठेवायच्या आहेत. लक्ष्मीमाते श्रीयंत्रासमोर शंख ठेवायचा आहे. असंच थोडं पुढं ठेवलं तरी पण चालतंय. आणि इथं साखर आपल्याला प्रसाद नंतर ठेवायचा आहे, आरती झाल्यावरती. तर इथं आता मी धूप ठेवणार आहे. थोडेसे तांदूळ टाकते परत. तर इथं बघा मी इथं धूप वगैरे पण लावलाय. आणि हा दुर्वा काढल्यात. गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण करायच्या आहेत. अगरबत्ती वगैरे लावायची आहे. आणि फुलं बघा, आता मी फुलं ना फोटोजवळ फूल ठेवायचं आहे. वैभवलक्ष्मी मातेला इथे एक
आणि हे मोठे फुलं आहेत तर विष्णुदेवांना गणपती बाप्पांना आपण ठेवले आणि इथं एक ह्या गणपती बाप्पांना. आणि आता आपण हळदी कुंकू व्हायचं आहे. पहिलं गणपती बाप्पांना हळदी कुंकू लावायचं आहे. नंतर इथं वैभवलक्ष्मी मातेला, नंतर लक्ष्मी मातेच्या फोटोला, नंतर स्त्रीयंत्राला, नंतर लक्ष्मी आणि कवड्या आणि गोमती चक्राला. विष्णुदेवांना आपल्याला हळदी कुंकू नाही व्हायचा. इथं घंटीला, दिव्याला, अगरबत्ती स्टँडला आणि हळदी कुंकूला पण काल मी दाखवायचे विसरले कालच्या व्हिडिओत. हळदी कुंकू स्टँडला सुद्धा आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे. आपल्या पाटाला आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. हळदी कुंकू टाकायचे आहेत. तांदूळ अक्षदा टाकायचे आहेत. तर आपल्याला आता विष्णुदेवांना अष्टगंध किंवा चंदनाचे लावायचं आहे. तर बघा अष्टगंध संपलाय, मग मी कस्तुरी गंध लावत आहे. स्वतःलाही लावून घेते आणि हळदी कुंकू पण लावते आता स्वतःला. आता आपली रांगोळीचं स्वस्तिक काढलेलं आहे. त्याच्यामध्ये हळदी कुंकू थोडेसे अक्षर टाकायचे. त्याला सुद्धा फूल ठेवायचं आहे. आणि हे तुळशी पानं आहेत ते आपल्याला विष्णुदेवांना ठेवायचे आहे. हे फूल ठेवलेलं आहे विष्णुदेवांना. इथं वैभवलक्ष्मी मातेला फूल ठेवायचं आहे. आणि आता मी लावते अगरबत्ती. फॅन चालू आहे त्याच्यामुळं दिवाना येते. तर इथे पूजा मांडणी झालेली आहे. करते, आपल्या देवांचं स्मरण करायचं आहे आणि पाय वगैरे पडायचे आहे. तर मी इथे पाय वगैरे पडून घेते आणि पोथीला सुरुवात करते. तर पाय वगैरे पडले, आता मी पोथी वाचायला सुरुवात करते, नंतर तुम्हाला दाखवते. तर जाऊन बघू शकता अशा प्रकारे पूजा मांडलेली आहे लक्ष्मी मातेची. काही जास्त पूजा वगैरे मांडायची बसायची नाही किंवा काही हे नाही ते नाही, साधी सिंपल अशी पूजा मांडणी झालेली आहे. चला पोथी वाचायला सुरुवात करते. बघा ही पोथी घेतलेली आहे, ह्याला हळदी कुंकू लावून घेतले, पाय वगैरे पडले. ते बघू शकता असे आतमध्ये फोटो आहेत वैभवलक्ष्मी मातेचे स्वरूप सगळे. तर ही श्री गजलक्ष्मी माता, सुरुवात थोडीशी दाखवते. श्री गजलक्ष्मी माता, हळदी कुंकू लावायचा, मी अजून लावला नाही, तुम्हाला दाखवते. हळदी कुंकू लावायचा या स्वरूपाला लक्ष्मी मातेच्या, पाया पडायचं म्हणजे डोक्याला पुस्तक लावायचं. आणि बघा, हे गजलक्ष्मी माता, तू जसे शीलाला फळ दिलेस तसे सर्वांना फळ दे आणि सर्वांचे कल्याण कर, असं म्हणून इथं पुढे यायचं. श्री आदिलक्ष्मी माता, इथं हळदी कुंकू लावायचं. तर इथं पण असं, हे आदिलक्ष्मी माता, तू जसे शीलाला फळ दिलेस तसे सर्वांना फळ दे आणि सर्वांचे कल्याण कर,
असे पुढं पण स्वरूप आहे, त्या स्वरूपाचे असे दर्शन घेऊन बोलून आपल्याला पोथी वाचायला सुरुवात करायची आहे. चला तर हे बघू शकता, हे श्री वीरलक्ष्मी माता हे लास्ट स्वरूप आहे. सर्व स्वरूपांचे मी हळदी कुंकू लावून पाय पडलेले आहे. हे लास्टचं तुम्हाला बोलून दाखवते. हे वीरलक्ष्मी माता, तू जशी शिलाला फळ दिलेस तसे सर्वांना फळ दे आणि सर्वांचे कल्याण कर. आणि हे बघा, हे आहे श्रीयंत्र, लक्ष्मी माता श्रीयंत्र आहे. यात लिहिलेलं आहे, महालक्ष्मी देवी को प्रसन्न करने वाला, अद्भुत चमत्कारी सुख संपत्ति और शांति देने वाला श्रीयंत्र, ओम हे महालक्ष्मी नमः. आणि इथे बघा, वैभव लक्ष्मी व्रत शुरू करने से पहले यह श्रीयंत्र को प्रणाम करके माथा टेकना चाहिए. म्हणजेच या यंत्राला हळदी कुंकू लावून पाया पडून, त्याला डोकं लावून पाया पडून घ्यायचे आहे. नंतर आपल्या पोथीला सुरुवात होती. ते बघा, श्रीयंत्रापासून हे लास्ट स्वरूप आहे, श्री संतान लक्ष्मी माता. तर इथं लिहिले, हे संतान लक्ष्मी माता, तू जसे शिलेला फळ दिलेस तसे सर्वांना फळ दे आणि सर्वांचे कल्याण कर. आता तुम्हाला दाखवते मी. व्रतकथा इथून सुरू होते. हे खूप जुनं पुस्तक आहे ताईंनो, खूप म्हणजे खूप जुनं आहे. 10 वर्ष झालेले आहे, 10 वर्षाहून जास्त झालेत. ते बघा, इथून आहे ना आपली व्रतकथा सुरू आहे. एक फार मोठे शहर होते. वैभव लक्ष्मी व्रताची कथा. मी इथं वैभव लक्ष्मी आईला हळदी कुंकू लावून घेते, पाया पडून घेते. ते बघू शकता, मी हळदी कुंकू लावले, पाया पडले, अक्षदा फूल वाहले. आता मी थोडीशी तुम्हाला कथा वाचून दाखवते. एक फार मोठे शहर होते. त्या शहरात लाखो लोक राहत होते. पूर्वीच्या काळी लोक एकमेकांच्या संगतीत राहत आणि बसत उठत असत म्हणत की नव्या जमान्यातल्या माणसाचा स्वभाव वेगळा बनलेला आहे. या शहरातील सगळी माणसे आपापल्या कामात मग्न होती. काहींना तर कुटुंबातल्या माणसाची पर्वा नव्हती. भजन, कीर्तन, भक्ती, परोपकार, दया, माया वगैरे संस्कृती गोष्टीची कमी झाल्या होत्या. दुराचारांना पार नव्हता. दारू, जुगार, रेस, सट्टा, व्यभिचार, चोरी वगैरे अनेक गुन्हे शहरात सर्रास होत होती. तर इथून पुढे ताईनं मी आता वाचून घेते पोथी. ते बघू शकता, इथं आपल्याला पोथी पूर्ण वाचून झाली, पूर्ण कहाणी वाचून झाली. आणि इथं लास्टला आपल्याला लक्ष्मी स्तवन श्लोक म्हणायचे आहेत बघा. या रक्ताभुज वासिनी विलासिनी चंडाशू तेजस्विनी. तर मी पूर्ण हे वरचं बोलल्यानंतर हे पण बोललेलं आहे बघा. लक्ष्मी स्तवनाचा मराठीत भावार्थ, जिथे लाल कमळात वास्तव्य असते, जी शोभादायक आहे, हे सगळं बोलायचं आहे. नंतर आपल्याला आरती करायची आहे. आणि सुरुवातीला पूजाविधी सर्व इथं वर सांगितलेलं आहे. पूजा कशा प्रकारे करायची, कशी नाही, ते सुद्धा आपण वाचायचं आहे. तर इथं आता आरती वगैरे मी करून घेतलेली आहे. आरती वगैरे झाली. पूजा मांडणी मी कशी केली, एकदम वैभव लक्ष्मी मातेची साधी सोपी अशी पूजा मांडणी केलेली आहे. आणि फक्त याच्यामध्ये काही लागत नाही आपल्याला. आणि कधी फुलं जर नसले आपल्याला तरी पण चालतात, असं नाही की फुलं वगैरे पण पाहिजे. श्रद्धेने कुठली गोष्ट केली तर ते फार महत्त्वाचं असतं. मग ती पूजा असू किंवा काही कोणती गोष्ट असू, श्रद्धा फार महत्त्वाची असते प्रत्येक गोष्टीमध्ये. तसंच एखाद्या वेळेस जर तुम्हाला पूजेमध्ये फुलं वगैरे नाही भेटले तरी पण हरकत नाही, अशी तुम्ही पूजा करू शकता. आणि याच्यासाठी आपल्याला खिरीचा प्रसाद बनवायचा असतो. आरती वगैरे झाल्याच्या नंतर जेवण जेव्हा बनवतो तेव्हा नैवेद्यासाठी आपल्याला खिरीचा प्रसाद बनवायला लागतो. खिरीचा प्रसाद नाही केला तरी पण चालेल, एखाद्या वेळेस रवाही आपण ठेवू शकतो. किंवा जर कधी कंटाळा आला किंवा कुठं बाहेर गेलो असून किंवा तब्येत ठीक नाही किंवा काही कारणास्तव आपल्याला जर बनवता आलं नाही प्रसाद वगैरे, खीर वगैरे, तर आपण गुळ वगैरे दाखवू शकतो. गुळ खोबऱ्याचा किंवा गुळाचाही प्रसाद दाखवू शकतो. फक्त गुळ किंवा शेंगदाणे किंवा साखरही ठेवू शकतो. असं काय नाही की हे बनवलंच पाहिजे. प्रत्येक वेळेस आपल्याला जमणार हे शक्य नसतं. आणि हे उपवास किती करायचे किंवा कोणी करायचे आणि कसे करायचे तेही तुम्हाला सांगते. जर तुम्हाला उपवास करणं शक्य होत असेल तर तुम्ही उपवास करा. जर उपवास करणं शक्य होत नसेल तर उपवास नाही केल्या 2 वेळेचं जेवून जरी तुम्ही पूजाविधी केली तरी पण चालतं. असं काय नाही की उपवासच धरला पाहिजे. जर खरंच जमत नसेल
एकदमच मनापासून तुम्हाला करायचं आहे पण जमत नाही, उपवास जमत नाही, तर तुम्ही नक्कीच पूजा वगैरे करा. पहिल्या दिवशी म्हणजे जो पहिला दिवस असतो आणि लास्टचा त्या दिवशी फक्त उपवास धरा. मनापासून, परत एकदा सांगते, मनापासून श्रद्धेने प्रत्येक गोष्ट करणं फार महत्त्वाचं आहे. इथं पण तो श्रद्धाचाच आपला एक भाग असतो. पहिल्या दिवशी आणि लास्टच्या दिवशी फक्त उपवास करा बस. आणि तुम्ही 11 किंवा 21 शुक्रवार सुद्धा करू शकता. 11, 21 किंवा 51 असा शुक्रवार सुद्धा तुम्ही करू शकता. 51 सहसा कोणी करत नाही, पण सहसा ना 11 किंवा 21 शुक्रवारचा आपल्याला संकल्प करायचा असतो, सांगायचा असतं. पहिल्या शुक्रवारी आपल्याला सांगायचं असतं पूजा जेव्हा करू तेव्हा वैभवलक्ष्मी आईला पूजा मांडू तेव्हा सकाळीच पूजा, संध्याकाळी आपण करायची आहे. संसांच्या वेळेस आपल्याला 6 ते 7च्या दरम्यान आपल्याला पूजा करायची आहे. दिवे लागल्याच्या वेळेस जर थोडं मागं पुढं झालं, लवकर करायचं आहे, कुठं बाहेर जायचं आहे, किंवा आज आपल्याला काही दुसरे काम आहेत, किंवा आज असं वाटलं की लवकर करू शकू पूजा, की आज उशीर होतोय, तरी पण हरकत नाही, काही हरकत नाही. कोणती अट नाही आहे, काही नाही आहे पूजेला. फक्त मनापासून, परत एकदा सांगते, मनापासून श्रद्धा महत्त्वाची आहे. तुम्ही एवढंच की जास्त वेळ पण नका लावू, म्हणजे जेव्हा, आणि जास्त अगोदर पण नका करू. म्हणजेच दुपारच्या वेळेस आपण 12चा जो टायमिंग असतो, 12 ते 2चा जो टायमिंग असतो, त्या टायमामध्ये शक्यतो पूजा केली जात नाही. काही पूजा म्हणजे भरपूर ठिकाणी पूजा केली जातच नाही. त्याचप्रमाणे आणि संध्याकाळी 10 म्हणजे 9, 9:30, 10च्या नंतर ही पूजा केली जात नाही. जास्त उशीर होतो. जर तुम्ही जॉब वगैरे करताय तर तुम्हाला खरंचच जमत नाही, त्या टायमाला जमतंय तर तुम्ही करू शकता. मग काही इलाजच नाही. तुम्हाला मनापासून पूजाही करायची आहे, उपवास पूजा मांडणी करायची आहे, किंवा तुम्हाला व्रत वैकल्य करायचे आहे, तर तुम्हाला टायमाचं इथं काही व्हॅल्यू नाही. मग फक्त मनापासून श्रद्धा महत्त्वाची आहे. मी तर म्हणते कोणत्याही शास्त्रात वगैरे असं लिहिलेलं नाही की ह्या वेळेतच, म्हणजे सॉरी, शास्त्रात लिहिलेलं आहे, टाईम वगैरे सांगितलेलं आहे, पण असं आपल्या मनाप्रमाणे जर धरलं, जर आपल्याला खरंच जमत नसेल तर फक्त करणं महत्त्वाचं आहे. मग तो किती वाजता करतोय, केव्हा करतोय ते महत्त्वाचं नाही. जर खरंच आपल्याला जमत नाही, आपल्या कामानिमित्त आपल्याला वेळच नाही भेटत, आपल्याला तोच टाईम भेटतो ज्या टायमाला म्हणजे उशीर होतोय, त्याच टायमाला तुम्ही करू शकता. असं काही नाही आहे. श्रद्धा इथं तुम्हाला खूप महत्त्वाची आहे आणि कोणी करू शकतं ही पूजा. तर ही पूजा ही ना, जशी लक्ष्मी मातेचे जे गुरुवार आहेत, ती पूजा कशी लक्ष्मी मातेचे गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातले, तर ती पूजा पण सर्वजण करू शकतात. स्त्री, पुरुष, मुलं, मुली किंवा विधवा महिला सुद्धा करू शकतात. त्याचप्रमाणे वैभवलक्ष्मी मातेची पूजा जी आहे तिथेही स्त्री, पुरुष, मुलं, मुली किंवा विधवा स्त्री सुद्धा हे व्रत करू शकतात. या उपवासाला कसली अट नाही आहे. आणि परत एकदा सांगते, उपवास नाही पकडला तरी हरकत नाही, एक वेळेस उपवास पकडू शकता, किंवा नाही जर पकडता आलं तरी चालेल. तुम्ही फक्त पूजाविधी करून पोथी वगैरे वाचून करा. फक्त ज्यावेळेस पहिला उपवास असेल तुमचा, पहिला व्रत असेल त्यावेळेस, आणि लास्टच्या वेळेस उद्यापनाच्या वेळेस, सुरुवात आणि उद्यापन त्यावेळेसच तुम्ही उपवास धरा. जर खरंच जमत नसेल तर आणि कोणीही करू शकतं तेही सांगितलं. आणि एकदम साधे सोपे नियम आहेत. व्रत वाचायचे, म्हणजे जी कथा आहे ती वाचायची, नंतर त्यातलं जे स्तवन आहे ते म्हणायचं, नंतर आपल्याला आरती वगैरे करायची आहे, प्रसाद दाखवायचा आहे, पाय वगैरे पडायचे आहे लक्ष्मी मातेला. आपल्याला जे काही बोलायचं असेल ते बोलायचं आहे, सांगायचं आहे. आणि साधा सिंपलच असं उपवास आहे. आणि तुम्ही म्हणतात ताई फळ वगैरे ठेवायचं आहे तर नाही, फळ वगैरे जर आपल्याला इच्छाशक्ती जर आपल्याकडे असेल घरात, की आपण आणलं असेल तर आपल्याला ठेवायचं असेल तर आपण ठेवू शकतो. एखादं फळी ठेवू शकतो, 5 फळी ठेवू शकतो. असं काही नाही की एवढेच फळ ठेवले पाहिजे, फळ ठेवलेच पाहिजे. एखादं केळी जरी असेल तेही ठेवू शकता, किंवा गुळ खोबरंही ठेवू शकता, किंवा थोडंसं गुळाचा खडाही ठेवू शकता. असं नाही की फळच पाहिजे, फळवर नसले तरी हरकत नाही. आणि तुम्हाला सांगितलं आता मी काय कसं ते. आणि इथं मी पूजा तुम्हाला पूर्णपणे व्यवस्थितपणे दाखवलेली, पूजा कशी करायची. आणि मार्गशीर्ष आपण कोणत्याही शुक्रवारपासून पूजेला सुरुवात करू शकतो. या व्रताचा वैभवलक्ष्मी व्रतासाठी ना आपण कोणताही शुक्रवार, वर्षातून कोणताही शुक्रवार येतो तेव्हापासून सुरुवात करू शकतो. आणि जर तुम्हाला मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्रवारपासून करायची असेल सुरुवात, मार्गशीर्ष महिन्यातला पहिला शुक्रवार असो, दुसरा असो, तिसरा असो, चौथा असो,
किंवा 5वा पण येतो काय काय वेळेस. तर 5वा लास्ट शुक्रवारपासूनही केलं तरी पण चांगलंच आहे. असं काही नाही की पहिल्या शुक्रवारपासून केलं पाहिजे. प्रत्येकाला जमणार असं शक्य होत नाही. प्रत्येकाच्या अडचणी असतात. कोणाला पहिला शुक्रवार येतो करता नाही येणार, तर कोणाला मधले जे शुक्रवार असतात तेव्हा करता येणार नाही. तर लास्टच्या शुक्रवार जरी करता आलं तरी पण हरकत नाही. आणि 11 आपण सांगून करायचं आहे, 11 किंवा 21 शुक्रवार करतो त्याप्रमाणे. आणि अशा प्रकारे आपल्याला ही पूजा करायची आहे. पूजा मांडणी आणि उपासना वगैरे सर्व काय नियम याच्यामध्ये काही नाही आहे. नियम एवढंच आहे की प्रत्येक वेळेस श्रद्धा महत्त्वाची आहे. श्रद्धेनेच ही पूजा करायची आहे. लाल कपडा, एखाद्या वेळेस लाल कपडा जरी आपल्याला नसेल तोही चालेल. प्रत्येक गोष्ट श्रद्धेचा भाग आहे. इथं प्रत्येक गोष्टीमध्ये श्रद्धेचाच भाग येतो. मी श्रद्धेला खूप महत्त्व देते. मी बोलतात ना आपण, जी गोष्ट असते त्यापेक्षा श्रद्धेला खूप महत्त्व देते. आपल्या मनात जर श्रद्धा असेल तर श्रद्धेच्या पुढं काही नाही. श्रद्धा ठेवायची आणि एक पॉझिटिव्ह थॉट घेऊन चालायचं की नाही अशाला असं होतं किंवा अशाला असं झालंच पाहिजे. मग ते कितपत पॉझिटिव्ह आहे ते सुद्धा गरजेचं आहे. फक्त आपण बरोबर आहे किंवा आपण करतो ते बरोबर तेवढं पण गरजेचं नाही. तर ते आपण जे करतो ते कितपत पॉझिटिव्ह आहे किंवा कितपत ते व्यवस्थित बरोबर आहे तेही खूप गरजेचं आहे. समोरच्यालाही ते म्हणजे मी फक्त पूजाचंच बोलत नाही, प्रत्येक गोष्टीचं बोलते. प्रत्येक गोष्ट ही समोरच्याला किंवा प्रत्येकाला पण व्यवस्थित वाटली पाहिजे. जरी आपण व्यवस्थितच करतो, आपण काय चुकीची गोष्ट करत नसतो, पण समोरच्यालाही ती चुकीची वाटू शकते. पण ती वाईट वाटली नाही पाहिजे की आपण काय करतो, काहीतरी वेगळंच करतो असं नाही वाटलं पाहिजे. हा श्रद्धेचा भाग आहे हा पण. आणि आपल्याला जर शक्य असेल तर शुक्रवारच्या दिवशी लाल रंगाचे कपडे घालावे. वैभव लक्ष्मी मातेच्या उपासाच्या वेळेस शक्य असल्यास लाल रंगाचे कपडे घातलेले पण चांगलं असतं. आणि गुरुवारच्या दिवशी तर पिवळ्या कलरचाच कपडे घालतात. ज्यांना माहिती आहे किंवा ज्यांना शक्य असतं की ज्यांच्याकडे आहेत पिवळ्या कलरचे, किंवा कोणी घेतं पण बघा पिवळ्या कलरचे की नाही आम्हाला गुरुवारी पिवळेच कपडे घालायचे आहेत. गुरुवारी वैभव लक्ष्मीला किंवा स्वामींना, साईबाबांना हे पिवळाच रंग जास्त करून पूजेमध्ये पण ठेवला जातो. पण लक्ष्मी मातेची जी पूजा आहे त्या लक्ष्मी मातेची पूजेला आपण मार्गशीर्ष महिन्यातला जो गुरुवार करतो तिथं लाल रंगाचा कपडा किंवा वस्त्र वापरलं जातं. तर वैभव लक्ष्मी मातेच्या ह्याला पण लालच रंगाचं वापरलं जातं. फक्त जे गुरुवारचे दत्तगुरूंची पूजा असते किंवा साईबाबांची किंवा स्वामी समर्थांची अशी जर पूजा करतो त्यावेळेस आपल्याला पिवळ्या रंगाचा कपडा वापरायचा असतो. म्हणजेच प्रत्येक देवांचं प्रत्येक असं महत्त्व आहे. जसं आपण सोमवारचं बघा, सोमवारचं जर शिवशंकरांची जर पूजा करतो तर त्या पूजेमध्ये आपल्याला सफेद रंगाचं वस्त्र, म्हणजे पाटावरती जे आपण कपडा टाकतो तो सफेद रंगाचा वापरतो. प्रत्येक पूजेचं, प्रत्येक देवांचं प्रत्येक वेगवेगळं महत्त्व असतं. कलर मागचं किंवा फुलांमागचं. फुलं पण प्रत्येक देवांना भरपूर असे, प्रत्येक जसं गणपती बाप्पांना आपण जास्वंदीचं फुल अर्पण करतो, दुर्वा अर्पण करतो. लक्ष्मी मातेला बघा गुरुवारचं असलं तर लाल रंगाचं फूल, शुक्रवारचं असलं तर लाल रंगाचं फूल किंवा व्हाईट रंगाचंही फूल. लक्ष्मी मातेला व्हाईट रंगाचंही फूल आवडतं आणि लाल रंगाचंही फूल आवडतं. असं हे थोडक्यात मी थोडी तुम्हाला माहिती सांगितलेली आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आवडला व्हिडिओ तर नक्कीच तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारासोबत हा व्हिडिओ शेअर करा. आणि अशा छोट्या मोठ्या आध्यात्मिक जे माहिती असते, माहिती किंवा काही अशा हे असं माझे विचार किंवा काही अशा छोट्या मोठ्या गोष्टी असतात ते तुम्हाला नक्कीच मी व्हिडिओ मार्फत सांगत जाईन. आणि कालचा व्हिडिओ मी टाकलेला आहे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची पूजा मांडणी पूर्णपणे दाखवले आहे डिटेलमध्ये. पूजा मांडणी कशी करायची, पूजा वगैरे काय काय साहित्य लागतं. जास्त आपल्याला कुठल्याही पूजेमध्ये जास्त हे ते करायची गरज नाही. तिथं पण खूप मोठा श्रद्धेचा भाग असतो की आपण थोडक्यात कशी पूजा करायची. जास्त म्हणजे आपले जास्त खर्चही नाही होणार आणि जास्त आपल्याला नंतर ते असं वाटलं नाही की हे आपण जास्त घेतलं किंवा ते जास्त घेतलं किंवा इथं जास्त काहीच भाग नाही. म्हणजे पहिल्या तर बघा महिला पूजा वगैरे करायच्या
तर जास्त करून पहिले मुकुट वगैरे नसायचे, देवीला फक्त नारळ ठेवायचे आणि त्याला हळदी कुंकू लावून चुनरी वगैरे लावून डोक्यावरती वेणी लावून तशीच पूजा करायची. आत्ता सध्या देवीला पूर्णपणे म्हणजे जशी मंदिरामध्ये मूर्ती असते किंवा आपल्या घरामध्ये देवी मातेची लक्ष्मी मातेची मूर्ती असते तसं पूर्णपणे बनवलं जातं. हा एक आपल्या श्रद्धेचा किंवा आपल्या आवडीचा भाग आहे. त्याचप्रमाणे मी सांगते, आपल्या आवडीनुसार तुम्हाला जसं देवीला सजवायचं आहे, जसं देवीला बसवायचं आहे तसं आपण करू शकतो. असं नाही की आपल्याला आवडत नाही आपण करायचं नाही. मलाही फार आवडतं देवीला सजवायला, हे ते असं तसं. प्रत्येकाची इथं आवड निवड सुद्धा जपली जाते. आपण एक हे बघतो म्हणजे देवी मध्ये पण एक रूप बघत असतो, लक्ष्मी मातेमध्ये सजवतो त्यामुळे आपण एक रूप बघत असतो, तिथे तेजस्वी रूप. जसं आपण सजवू लक्ष्मी मातेला कोणत्याही देवाला तेव्हा ते एक तेजस्वी असं रूप दिसत असतं आपल्याला सजवण्यामागे. असं नाही की काय वाटत नाही, खूप छान प्रसन्न वाटतं ज्यावेळेस आपण देवी मातेला म्हणजे लक्ष्मी मातेला किंवा कोणत्याही देवीची पूजा करतो, सजवतो, छान असं पूजा वगैरे मांडतो, सर्व काही व्यवस्थित करतो. त्यावेळेस खूप छान आणि प्रसन्न वाटतं आपल्याला स्वतःलाच. आपल्याला उत्साह एक येत असतो त्या देवीकडे बघूनही. तेजस्वी असं रूप दिसत असतं, खरोखर असं वाटत असतं की ती लक्ष्मी मातेचं आहे, ती आता खरंच आपल्यासमोर बोल. मला असं वाटतं कधी कधी ती खरंच आता एवढी सुंदर दिसत आहे, एवढी मस्त नटली आहे, ती खरंच आता आपल्यासमोर बोलन, आपल्याला काहीतरी सांगन, आपल्याला काहीतरी मागन की आपण तिच्यासोबत काहीतरी बोलू किंवा हसतील किंवा माझ्याकडे बघतील. मला तर प्रत्यक्षात असं होतं दरवर्षी जेव्हा मी पूजा वगैरे मांडते ना मार्गशीर्ष महिन्यामध्ये, तर मला प्रत्यक्षात असं होतं देवी मातेकडे बघू, म्हणजे लक्ष्मी मातेकडे बघूनच असं होतं की नाही आत्ता बोलन असं होतं. असं हे झालं माझं मत. ठीक आहे, चला तर आता मी भरपूर अशी माहिती दिलेली आहे तुम्हाला वैभवलक्ष्मी व्रताची. साधे सोपे नियम आहेत. जर काय राहिलं असेल, काय चुकलं असेल तर मनापासून सांगते, माफ करा. आणि चला तर व्हिडिओला तुम्ही एंड करते. भेटू अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.